विधान परिषदेचा जागेवरून अजितदादांच्या राष्ट्रवादीतच चांगलीच जुंपली आहे। राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकरांना पक्षातच विरोध दिसतोय। राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत असल्यानं पक्षातील राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकरांना पक्षातच विरोध दिसतोय। राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत असल्यानं पक्षातील राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकरांना पक्षातच विरोध दिसतोय। राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत असल्यानं पक्षातीलच रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेतला। राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकरांना पक्षातच विरोध दिसतोय। राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत असल्यानं पक्षातीलच रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेतलाय। पक्षात इतरही महिला आहेत, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकरांना पक्षातच विरोध दिसतोय। राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत असल्यानं पक्षातीलच रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेतलाय। पक्षात इतरही महिला आहेत, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि पक्षानं न्यायाची भूमिका घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकरांना पक्षातच विरोध दिसतोय। राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत असल्यानं पक्षातीलच रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेतलाय। पक्षात इतरही महिला आहेत, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि पक्षानं न्यायाची भूमिका घ्यावी अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे। तर याच संदर्भात बोलणं चाकणकरांनी टाळलंय। टीका करणारे टीका करत राहतात, मला त्याचं काही गैर वाटत नाही। पद येतात जातात, पदांची नाही, पण आपण समाजाशी बांधील की हा विचार ठेवून आम्ही काम करतो। मला याच्यावरती प्रतिक्रिया द्यायच्या नाहीयेत, कोणी केल्यात कोणी दिल्यात, मला त्याच्यामध्ये अजिबात रस नाहीये। माझं काम, संघटना मला जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडणं हे आमचं धोरण आहे। नाराज वगैरे नाही, राज्यपाल नियुक्त आमदारमध्ये मी इच्छुक आहे, त्याच्यासाठी ती पोस्ट आहे। माझं जे राष्ट्रवादीमध्ये अजितदादांनी एक बहीण म्हणून ज्या पद्धतीने पक्षामध्ये घेतलं, त्यामुळे नाराज वगैरे आम्ही होत नसतो। आम्ही कामानेही सक्षम आहोत आणि जी काही चुकीची पद्धत होत असेल तर ते आम्ही आमच्या दादांना सांगून सर्व महिलांना कसा योग्य न्याय मिळेल ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे। चाकणकर वगैरेंना विरोध वगैरे नाहीये, आमच्या काम करणाऱ्या सक्षम माता भगिनींना न्याय मिळावा, त्यांना संधी मिळावी त्याच्यासाठी आहे।